राज्यभरात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे। ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या कळपात दाखल होणार असल्याच्या बातम्या येत आहेत आणि यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचंही नाव चर्चेत आहे। त्याच अनुषंगाने आपण त्यांचे जे समर्थक आहेत, धाराशिवमध्ये ओमराजेंचं काम ज्या पवनराजे कॉम्प्लेक्समधून चालतं पूर्ण त्या कॉम्प्लेक्स परिसरात आहेत, हे सगळे युवा सैनिक आहेत, शिवसैनिक आहेत। त्यांना जाणून घेऊया नेमकं त्यांना काय वाटतं या ऑपरेशन टायगरबद्दल। ऑपरेशन टायगरची चर्चा आहे, ओमराजे शिंदेंकडे दाखल होणार असं बोललं जातं आहे, काय वाटतं तुम्हाला? ही एकदम वावडे आहेत, याच्यामध्ये कुठलाही तथ्य नाही। आपण बघतो की सन्माननीय खासदार ओमराजे निंबाळकर यांना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं सर्वात कमी वयाचा आमदार म्हणून विधानसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली। तसेच या धाराशिव जिल्ह्यामध्ये सलग 2 वेळेस खासदार म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळालेली आहे। तसेच या जिल्ह्यामध्ये आपण बघतो की कळंब धाराशिवचे आमदार सन्माननीय कैलासदादा पाटील हे पण सलग 2 वेळेस या ठिकाणी आमदार म्हणून झाले आहेत। म्हणजे दोन्ही नेत्यांचं जीवन हे अगदी संघर्षातून नेतृत्व तयार झालेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना कधीही सोडून जाणार नाहीत, ते शिवसेनेमध्येच राहणार। राज्यामध्ये केंद्रात भाजपची सत्ता आहे, कुठंतरी निधी मिळत नाही आहे विरोधी पक्षातल्या नेत्यांना, अशी कायम कुरबूर असते, तक्रार असते आणि ह्याच्यामुळं हे खासदार शिवसेनेचे नेते भाजपात एकनाथ शिंदेंकडे जातील, जे की भाजपाच्या पाठिंब्यावर सरकारमध्ये आहेत। काय वाटतं तुम्हाला, या निधी मिळत नसेल तर मतदारसंघाच्या विकासासाठी जायला काय अडचण आहे? नाही, आत्ताच आमच्या शहर प्रमुख साहेबांनी जे सांगितलं आहे की दोन्ही आमदार साहेबांचा असेल आणि खासदार साहेबांचा दोघांचाही संघर्षातून या पदावरती आलेले आहेत आणि शिवसेनेचे तर पहिल्यापासूनच ओळख आहे, संघर्ष करून संघटनेतून आंदोलनं करून आम्ही जनतेची कामं करण्यात आजपर्यंत आलेलो आहोत। त्याच पद्धतीनं कुठल्याही पद्धतीचा निधी आम्ही कमी पडू देणार नाहीत। त्या ठिकाणी आम्ही कुठलेही आंदोलनं असतील, आम्हाला जो संघर्ष करावा लागेल तो तयार करायची आमची मानसिकता आहे। परंतु निष्ठावंत म्हणून जे आमचं आजपर्यंतचं नाव आलेलं आहे, त्याच निष्ठावंतांच्या त्याच जनतेचा विश्वास ठेवून त्याच निष्ठेला कायम राहून आम्ही या पक्षात राहूनच संघर्ष करून निधी उपलब्ध करू आणि जनतेची सेवा करू। मतदारसंघासाठी जर निधी मिळत नसेल, 5 वर्षाचं मजबूत सरकार आहे केंद्रात राज्यात, काय अडचण आहे? तुम्हाला जावं असं वाटतं दादाने? नाही, 100% गेलं नाही पाहिजे। आम्ही अख्ख्या महाराष्ट्रासाठी विरोधकाची भूमिका इथून बजवू। जे कटिंग काळामध्ये कैलासदादाचे सरपंच होते, सरपंच असताना त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं जिल्हा परिषद झाल्यानंतर आणि ओमराजेंच्या बी संघर्ष काळामध्ये बाळासाहेबांनी त्याला साथ दिली, त्याच्यामुळे त्यांना कुठेच आपल्याला धक्का द्यायचा नाही। आणि जर राहिला प्रश्न निधीसाठी आपण भांडू, रस्त्यावर उतरू, रस्ते रोको करू, प्रत्येक वेळेस सरकारवर त्याच्या चुकावर बोट ठेवू आणि निधी आणायचा प्रयत्न करू, पण पक्ष बदलणार नाही। ओमराजे जर एकनाथ शिंदेंकडे गेले तर तुमचा पाठिंबा असेल का? मुळात हा प्रश्न चुकीचा आहे, कारण ओमदादांनी जाहीर सभेमध्ये सांगितलेलं आहे, ज्या वेळेस पक्ष आणि उद्धवसाहेब आणि शिवसेना म्हणून बाळासाहेबाच्या शिवसेनेवर असा प्रसंग येईल आणि त्यावेळी एकमेव आमदार आणि एकमेव खासदार म्हणून जरी मी आणि माझा सहकारी आमदार कैलासदादा पाटील त्या ठिकाणी राहू, तरी आम्ही त्या पक्षामधली साथ कधीच सोडणार नाही आणि एकमेव खासदार जरी राहिला तरी तो खासदार म्हणून मी त्या ठिकाणी असेल आणि एकमेव आमदार म्हणून कैलासदादा पाटील हे देखील त्या ठिकाणी असतील। आणि मुळात त्यांच्या या विचारानं आम्हीसुद्धा प्रेरित होऊन काही जरी झालं तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट आणि हा पक्ष ही जी आमची अस्मिता आहे ही कधीही सोडणार नव्हत। ना खासदार साहेब सोडतील ना आमदार साहेब सोडतील। आणि मुळात ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे किंवा ज्यांनी हा जे ऑपरेशन टायगर म्हणून जे कॉम्बिक करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना एक माझं उत्तर देण्याचं आहे की मुळात टायगर हे कधी पकडले जात नाहीत, टायगर हे खुल्या मैदानात असतात आणि त्या टायगरची जी झडप असते ती येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कळेल। आणि जो विकास निधीच्या बाबतीत तुम्ही जे प्रश्न विचारतात, त्या विकास निधीच्या बाबतीत तुम्हाला एक सांगायचं आहे की आमदार म्हणून आणि खासदार म्हणून हे जिल्ह्यासाठी सक्षम आहेत। विकास निधी कसा आणि कुठून खेचून आणायचा ते त्यांना चांगलं माहीत आहे। टायगर म्हणून झडप कळेल म्हणतात, काय अडचण आहे? मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळत नाही आहे अशी तक्रार आहे सत्ताधाऱ्यांकडनं। जर मतदारसंघाच्या तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी जर तुमचे नेते गेले तर तुम्ही सोबत असाल? मूळतः ते जाणार नाहीत, त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं पुढचं उगाच कपोकल्पित गोष्टी मांडण्याचा काही विषय नाही। आणि राहिला प्रश्न तर ज्या पद्धतीनं मी साधारण ओमराजेंचे तर आमचे कौटुंबिक संबंध तर आहेत समजा स्नेही म्हणून, परंतु मी साधारण 2009पासून त्याच्या अगोदरपासूनच त्यांच्या कारखान्याचे इलेक्शन्स असतील किंवा ह्या गोष्टी असतील, त्यांचा जो राजकीय प्रवास आहे तो ज्या खडतर संघर्षातून तयार झाला
त्या दृष्टिकोनातून आजची जी काय वाटचाल आहे, मला तर वाटतं ही वाटचाल काय म्हणजे एवढी त्यांच्यासाठी खडतर नाही. कारण सुरुवातीला त्यांनी साहेबांच्या गेल्यानंतर जे मायेचं छत्र त्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील किंवा उद्धवजी ठाकरे साहेब असतील यांनी त्या ठिकाणी त्यांच्या पालकत्वाच्या भूमिकेतून त्यांना संधी दिली. या दृष्टिकोनातून त्यांचं राजकीय त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि त्यानंतर ओमराजेंनी 2009 ते 14 आमदार असेल, 14 ते 19 नंतरही त्यांनी काम सुरू ठेवलं आणि जनतेनं तेवढ्याच विश्वासार्हतेनं त्या ठिकाणी 2019 ते 24 त्यांना संधी दिली. त्याचबरोबर आता 24 नंतरही त्यांना संधी दिली. तर सांगण्याचा उद्देश आहे की जायचं जर असतं तर त्या ठिकाणी सगळे खासदार खासदाराच्या इलेक्शनच्या वेळेस सगळे आमदार विरोधात होते, तर त्यांनी त्यावेळेसच निर्णय घेतला असता. किती टक्के विश्वास आहे, सगळ्यांना किती टक्के विश्वास आहे की ओमराजे जातील, नाही जातील? आम्हाला तर 100% वाटतंय. कारण ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा एकूण पक्ष त्यांच्या पाठीमागं थांबला आहे, कैलासजींच्या पाठीशी थांबला आहे, त्यांना जर कैलास पाटलांना देखील जायचं असतं तर ते माघारी आलेच नसते. त्या दृष्टिकोनातून ते दोघेही थांबतील असं आम्हाला शिवसैनिक म्हणून 100% किती टक्के विश्वास आहे? 1001% आम्हाला विश्वास आहे. आणि मुळासाहेब सांगतो की शिंदेंचा गटच फुटणार आहे. जवळपास 23 तारखेला त्यांचं एक ट्विट होतं शिंदेच्या गटातील एका नेत्याचं की 23 तारखेला आम्ही बाळासाहेबाला आदरांजली वाहणार. म्हणजे एकनाथ शिंदेचे 20 आमदार उदय सामंत घेऊन उपमुख्यमंत्री होणार अशी चर्चा झाली होती, अशी त्यांची बैठक पण झाली होती. आपण बघतो की एकनाथ शिंदे नाराज म्हणून दरेला गेले होते. आज तुम्ही बघा की एकनाथ शिंदे जसे निवडून झाले तसे फक्त 4 वेळेस टी व्हीवरती आलेले आहेत. आणि खरं तर एकनाथ शिंदे गटच फुटणार आहे म्हणून ह्या वावड्या उठवल्यात की उद्धव बाळासाहेब ठाकरेचे 7 खासदार फुटणार आहेत. वास्तव असं काही होणार नाही. एकनाथ शिंदेचा गट फुटणार म्हणताय, तुम्हाला किती टक्के विश्वास आहे? खासदार साहेब जातील, नाही जातील? नाही 100% खासदार साहेब कुठेही जाणार नाहीत. आहे ह्याच पक्षामध्ये इथंच राहतील खासदार साहेब. किती टक्के विश्वास आहे? 1001%. तर हे होते ओमराजे समर्थक आणि शिवसैनिक. पवनराजे कॉम्प्लेक्समधनं आपल्या नेत्यांविषयीचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आणि राज्याच्या विरोधी पक्षनेत्याची भूमिका ही धाराशिवमधून बजावली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.